श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्ताना मस्त जरा आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे. बघा उद्या आहे म्हणजे उद्या 6:47 पौर्णिमा सुरू होणार आहे उद्या संध्याकाळी आणि समाप्ती उद्या परवा रात्री म्हणजे 23 तारखेला 7:22 समाप्ती होणार आहे. ही वैशाख पौर्णिमा आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या खूप सेवा असतात आणि गुरुवार येणार आहे त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी. तर आपल्याला महाराजांची पण सेवा करायची आपल्या महाराजांची आणि पौर्णिमेच्या ज्या सेवा असतात त्या आपण आवर्जून केल्या पाहिजे. तर मी पौर्णिमेला कोणत्या सेवा करते बघा. सकाळी उठायचं, अंगण वगैरे जिना असेल साफ करायचा. फ्लॅट सिस्टीममध्ये तर जिनाच असतो आणि गावाकडे अंगण असतो, सडा वगैरे मारायचा आहे. आणि असं फ्लॅट वगैरे असेल तर हळदीने स्प्रे मारून द्यायचा आहे, नाही तर बादलीत चुटकीभर हळद टाकायची आणि पोचा मारून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाची आपल्याला पहिले सेवा करायचं. पौर्णिमेला हळदीचं लेपन झालंच पाहिजे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे. रांगोळी काढायची छान, छोटी काढा मोठी काढा. स्वस्तिक दरवाजात काढलं तरी चालणार आहे, जास्त मोठी नाही काढली तरी चालणार आहे, कारण की उद्या खूप सेवा करायची आहेत. एक काम कमी, घरातलं एक काम तुम्ही कमी करा. काम आपलं दररोजच असतं, दररोज आपण कामं करतच असतो, पण अशा सेवा असल्या की ते एक काम आपण कमी केलं पाहिजे आणि सेवाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की सेवा महत्त्वाची आहे. काम तर होणारच, जे बारीक सारीक जे कामं असतात ती जी महत्त्वाची काम आहे पण ती तुम्ही करा, नाहीतर महत्त्वाची राहू द्यायची, सेवेलाच लागा असं करू नका. मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ क्लीन करायचं आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. रांगोळी काढायची छोटी मोठी, तुम्हाला जमेल वेळ असेल तसं तुम्ही काढा आणि स्वच्छ दरवाजा क्लीन करून घ्यायचा आहे. आणि दरवाजावरती तुपाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर लगेच हळदी कुंकू लावायचं आहे. षोडोपचारे पूजा करून घ्यायची आणि सकाळी उठल्याला किचन स्वच्छ क्लीन झाला की अन्नपूर्ण मातेची पण आपल्याला पूजा करायची आहे. किचन ओट्याची मस्त, आणि किचन ओटा असतो त्याच्यावरती आपल्याला हा किचन आहे आणि त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू लावून अगरबत्ती दीप असेल तुपाचा, शुद्ध गाईचा तुपाचा दिवा, तूप नसेल तर तेल पण चालेल, दिवा ओढवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला श्रीयंत्र असेल, कुंकुम मार्जन करायला विसरायचं नाही आहे. श्री सुक्त पठण करायचं आहे 11 वेळा. ते कसं पठण करायचं माहिती असेल, 10 वेळा बोलायचं, 11 वेळा बोलताना फलश्रुती सकट बोलायचं आहे. आणि बघा श्रीयंत्र सर्वांना माहिती आहे, कुबेर यंत्र पण माहिती असेल. हे बघा कुबेर यंत्र आहे. कुबेर यंत्र घरात ठेवून फक्त चालत नाही, याची पण दर पौर्णिमेला आपण पूजा केली पाहिजे. जितकी आपण कुबेर यंत्राची उद्या सेवा करून घ्यायची. आपण जितकी कुबेर यंत्राची सेवा करू तितकी पावर त्या कुबेर यंत्रामध्ये येणार आहे. करून बघा, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये एनर्जी पावर येईल. आपण म्हणजे जितकं जेवण करतो आपलं कसं पोट भरतो फुल, तसं त्या श्रीयंत्रामध्ये पण आपल्याला जीव म्हणजे आणायची त्या श्रीयंत्रामध्ये आपल्याला. तर उद्या काय करायचं आहे बघा. 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ महालक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ आपल्या स्वामी महाराजांची, 1 वेळा श्री सुक्त आणि 11 वेळा बोलता येत असेल, वेळ असेल तुमच्याजवळ तर नक्की 11 वेळा श्री सुक्त बोला. फक्त 11 वेळा श्री सुक्त बोला. आपल्या कुलदेवीचा 99 मंत्र आपल्याला बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र बोलायचा आपल्याला. विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि कुबेर मंत्र आहे, ओम वैश्रणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र आहे. आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हे मंत्र बोलायचे. आपल्याला कुबेर यंत्राची उद्या सेवा करायची आहे. सेवा करायची आहे, पावर आणायची त्याच्यामध्ये. आपल्याला कुबेर यंत्रामध्ये कुबेर
यंत्रामध्ये एवढ्या सेवा करायच्या आहे आणि श्री यंत्रामध्ये फक्त श्री सूक्त. तर ह्या सेवा उद्या आणि आपल्या स्वामीच्या तिथे जे 3 अध्याय असेल ते वाचायला विसरू नका. ह्या सेवा आपल्याला उद्या आवर्जून करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायणची पूजा पण करायची आहे आणि विष्णू सहस्रनाम बोलायला विसरायचं नाही आहे. सकाळ संध्याकाळ पठण होत असेल तर करा. व्यंकटेश स्तोत्र बोलू शकता तुम्ही. बघा, सकाळी व्यंकटेश स्तोत्र नाही तर विष्णू सहस्रनाम बोला आणि संध्याकाळी दोघांमधून एक एक केलं तरी चालणार आहे. सकाळी व्यंकटेश स्तोत्र बोललं की संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आपण पठण करू शकतो. आपल्यावर आहे आणि दोघी होत असेल तर दोघी करा, आपलं चांगलं होणार आहे. जितकं आपण म्हणजे सेवा करू तितकंच आपलं चांगलं होणार आहे आणि तितकं आपल्याला म्हणजे एनर्जी पॉवर वाढवायचं आहे. म्हणजे आपली जी कर्म म्हणजे वाईट कर्म असतील त्याच्या साठा जास्त असेल, तो साठा आपल्या म्हणजे जे वाईट कर्म असतील त्याचा साठा भरपूर असेल आपल्या नशिबात, ते कमी करण्यासाठी आपल्याला तेवढ्या जास्त सेवा करणं गरजेचं आहे. तर तुम्ही या सेवा उद्या आवर्जून करा पौर्णिमेच्या. अजून काही सेवा आहे त्या मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या सेवा तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करत जा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो. बघा, ह्या सेवा आहेत तुम्ही नक्की करा. खूप म्हणजे खूप अशा प्रभावी सेवा आहेत. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या आपल्या आडलेली कामं असतात ते पूर्ण होण्यासाठी, आता आडलेली कामं समस्या या आपल्या जीवनात असतात म्हणजे बघा, आता कोणाचा विवाह जमत नसेल, काही शिक्षण पदवी घेऊन बसलेले असतात त्यांना जॉब लागत नाही, कोणाचं दुकान व्यवसाय असतो ते चालत नाही, धनधान्याची कमतरता असते. या सगळ्या सेवा केल्याने आपल्याला हे जे म्हणजे आपण ज्या सेवा करणार आहेत ते आपले म्हणजे कामं मार्गी लागणार आहेत. तर तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा. पौर्णिमेला आपल्याला कळस स्थापना करायची कुळदेवतीचा. ज्या घरात अजूनपर्यंत स्थापना झाली नसेल पौर्णिमेला त्यांनी आवर्जून कळस स्थापना करायची आहे. कुळदेवीच्या जिथे कळस स्थापना होते ते घर सुख समृद्धीने भरलेलं असतं. त्या घरात भरभराट होत असते. म्हणून पौर्णिमेला कळस स्थापना करा. आपल्या देवीची कृपादृष्टी आपल्यावर होत असते. पौर्णिमा आपल्याला नारळ पण तुम्ही बदलू शकतात. उद्या म्हणजे आता जुनं नारळ असेल तर ते पाण्यात विसर्जन करा आणि नवीन नारळ तुम्ही उद्या आणू शकतात, नवीन स्थापना करू शकतात. एखाद्या वेळेस नारळ खराब होऊन गेलेलं असतं तर पौर्णिमा कोणी बदलत असतं. तर तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा आणि उद्या विष्णू भगवानाची म्हणजे उद्या आणि परवा या 2 दिवस आपल्याला विष्णू भगवानची सेवा करायची आहे. पौर्णिमेला उद्या संध्याकाळी सुरुवात होणार आहे आणि परवा गुरुवारी आपल्याला परवा करायच्या आहेत. ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या पौर्णिमेला करायच्या आहेत. तर म्हणजे उद्या मी सत्यनारायणचा पाठ कशी मांडते माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. नवीन ताई असतात त्यांना माहिती नसतं की पाठ सत्यनारायणचा कसा मांडला गेला पाहिजे, त्यांना याच्यातली काहीच माहितीगिरी नसते. ज्या स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे सत्यनारायणचं म्हणजे पूजा मांडणी कशी मांडली जाते. पण ज्या नवीन ताई असतात त्यांना काहीच माहीत नसतं. त्यांच्यासाठी मी उद्या सत्यनारायणची पूजेची मांडणी कशी करावी याबद्दल मी उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण उद्या भेटणार आहोत आणि सेवा करायला परवा पौर्णिमेला चुकवू नका, करा. ह्या सेवा आपल्याला पौर्णिमेला करायची आहे गुरुवारी. तर ह्या सर्व सेवा तुम्ही करा. फक्त उद्या सत्यनारायणाची आपल्याला पाठ मांडायचं आहे संध्याकाळी. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.